मधुराताई माझ्या सासूबाईंना सारख्या कटकट कटकट करतात. मला ना मनस्ताप होतो. मधुरा मॅडम, तुम्ही एवढे व्हिडिओ करता, सांगा ना माझ्या सुनेला समजून. बिलकुल ऐकत नाही, सारखी वाद घालत असते. नमस्कार मंडळी, मधुरा दिवाच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत. सासू सून हे जे नातं आहे किंवा हा जो व्हिडिओ तुमच्या समोर आता मी प्रस्तुत करते, तो मला असं वाटतं खूप हॉट टॉपिक आहे. हॉट टॉपिक म्हणण्यापेक्षा अगदी प्रत्येकाला असं काही ना काही त्यातनं शिकायला पण मिळेल आणि काही ना काही गोष्टी तुम्हाला असं वाटेल की अरे हे माझ्यासोबत पण होतं. आजचा या व्हिडिओ तुमच्यासमोर प्रस्तुत करण्याचं कारण म्हणजे जेव्हा स्पीक टू मधुरा या माध्यमातून मी बऱ्याचशा महिलांची बोलते. काही त्या सासूच्या भूमिकेत असतात, काही सुनेच्या भूमिकेत असतात आणि ओव्हरऑल मला असं लक्षात आलं की या नात्यामधनं त्यांना जे जे त्रास होतात किंवा मनस्ताप होतात त्याच्यामुळे खूपशे इमोशनल ब्लॉकेजेस त्यांच्यामध्ये तयार झालेले आहेत. खरं तर सांगायचं तर मी हा विषय अजिबात घेणार नव्हते, कारण आपल्या समाजामध्ये ह्याच्याबद्दल इतकं प्रिज्युडाईस आहे की नाही नाही हे नातं वाईटच असतं, कटकटीचंच असतं. सो मी म्हटलं नकोच त्या वादाच्या विषयाला हात घालायला. पण आता म्हटलं की जेव्हा एवढ्या महिलांचं मी बघते की इतकं ते सगळं माझ्यापाशी बोलतात, तर म्हटलं ठीक आहे, जर आपण 1-to-1 काउन्सिल तर करतोच आहे, पण त्याचसोबत जर का आपण व्हिडिओ केला तर खूपशा महिलांना ह्याचा उपयोग होईल. मग या व्हिडिओमध्ये हे नातं मी कसं डेव्हलप केलं गेले 21 वर्षात, माझ्या लग्नाला 21 वर्ष झाले, तर खूप प्रामाणिकपणे सगळे मुद्दे तुमच्या पुढे मांडणार आहे. असं अजिबात नाहीये की खूप सगळं छान होतं, अगदी गळ्यात गळे होते, असं अजिबात नव्हतं. आणि आत्ता 21 वर्षानंतर किती छान अशी सपोर्ट सिस्टीम तयार झाली आहे. मी काय काय प्रयत्न केले, तुम्ही या व्हिडिओमधनं तुम्हाला जे जे शिकता येईल ते तुम्ही शिकू शकता. ज्यांना हे नातं चांगलं करायची इच्छा आहे, स्वतःमध्ये बदल करायचे आहेत आणि स्वतःला चांगलं रीते सगळे रिलेशन मेंटेन करायचे, त्यांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, मधनं स्किप करू नका. सगळे रिलेशन मेंटेन करायचे त्यांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, मधनं स्किप करू नका. ज्यांना या नात्याबद्दल खूप राग आहे, द्वेष आहे, घृणा आहे की करायचंच नाहीये, नथिंग वर्क्स फॉर मी, असा जर का फंडा असेल तर तुम्ही दुसरे व्हिडिओ बघू शकता. सो मंडळी, सुरुवातीचे थोडी पार्श्वभूमी देते. 22व्या वर्षी माझं लव्ह मॅरेज झालं आणि माझ्या घरची जी परिस्थिती होती ती उच्च मध्यम वर्गीय, मी कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली, खूप फॅमिलीमध्ये फ्रीडम होता, म्हणजे असं कधी आमच्यावर बंधनं नव्हती. माझी आई पण घरातनं बिझनेस करायची, वडील नोकरी करायचे. सो त्याच्यामुळे असं प्रोग्रेसिव्ह वातावरण आमच्या घरात आहे आणि असं एन्जॉय करायचं, आनंदी राहायचं, पॉझिटिव्ह राहायचं, जे मी आता तुम्हाला दिसते ना, तर तो तसं प्रकारचं वातावरण ऑलरेडी घरात आहे. तर आणि जेव्हा मी इथे आणि शहरात राहिलेली, शहरात नागपूरमध्ये लहानाची मोठी झाली, शिक्षण सगळं तिकडे झालं आणि लग्नानंतर मी वालचंद सारख्या छोट्या गावात आली. माझ्या सासूबाई मूळ वालचंद नगरच्याच आहेत आणि बेसिकली ते लहानाच्या मोठ्या वालचंद नगरमध्येच झाल्या. सो जो बॅकड्रॉप होता त्यांचा तो पूर्ण विलेज बॅकड्रॉप होता. बरं, थोडासा आवाज येतोय, कन्स्ट्रक्शन चालू आहे, कांट हेल्प इट. सो एकदम ग्रामीण भागातनं त्या लहानाच्या मोठ्या झाल्या आणि थोडीशी विचारसरणी अशी होती की बायकांनी घरात राहावं, जास्ती खर्च करू नये, खूप फ्रीडम, इंडिपेंडन्स जो त्यांना कधी मिळाला नाही. सो त्यांना या प्रकारचं सगळं हे माहिती नव्हतं. सो तुम्ही इमॅजिन करा, एक ग्रामीण आणि एक सिटी, काय कॉम्बिनेशन आहे, काय होत असेल. तर त्याच्यामुळे काय व्हायचं, माझं वागणं बोलणं एकदम फ्री, मॉडर्न विचार, खर्च कधी म्हणजे पैसा हा कधी इश्यूच नव्हता, भरपूर मी खर्च करायचे. सो त्यांना असं वाटायचं की अरे ही कसं काय एवढं करते, मग ही असं का करते. घरात सगळ्या कामाला नोकर चाकर होते, मला फारशी काही कामं यायची नाही. आता मी जेवढं करते त्याच्या मला तर काहीच यायचं नाही. तर तुम्ही इमॅजिन करा की कुठल्या प्रकारचा संघर्ष त्यांना पण ॲज अ मदर इन लॉ, ॲज अ सासू होत असेल. सो त्यातनं काय व्हायचं, कधी असं वादविवाद अजिबात झाला नाही, पण रुसवे फुगवे, कधीतरी बोलण्यात काहीतरी यायचं, कधीतरी टॉन्टिंग यायचं, कधीतरी चिडणं यायचं. सो हे ना कंटिन्युअस चालत होतं 2-1 वर्ष. आणि मी बेसिकली माझा मूळ प्रकृती कशी आहे की तुम्ही आनंदी राहा, मी आनंदी राहते. माझ्या तो ह्या प्रकृतीला हे खूप विरोधाभास होता की असं घरात तणावपूर्ण वातावरण, बोलणार नाही, बघणार नाही, रुसवे, हे सगळ्याची मला सवय नव्हती. आणि ऑफकोर्स मी पण ते करायची असं नाही, पण ते व्हायचं आणि ऑब्व्हियस आहे, 2 बायकांमध्ये काही झगपक झाली की ते असं होतच. पण त्याच्यातनं काय झालं की ताण निर्माण व्हायला लागला, खूप स्ट्रेस यायला लागला. तर मी विचार केला की हे मी कोणाशी बोलू.
मला पहिल्यापासून माहिती होतं की हे मला घरातल्या लोकांशी शेअर करायचं नाही. कारण कसं होतं, आपले जे मैत्रिणी असतात, आई वडील असतात, बहीण असते किंवा जे कोणी लोक असतात ना, ते फक्त आपल्या अँगलनी ते बघत असतात सिच्युएशन. मग ते काय म्हणणार, अरे नाही नाही तुझं काहीच चुकलं नाही, त्यांचंच चुकलं. सो मला अशा प्रकारचे ऍडवाइस अजिबात नको होता. आय वॉज व्हेरी क्लिअर ऑन दॅट. मला असा एक ऍडवाइस हवा होता अशा व्यक्तीकडनं की ज्याला वाटतं की माझं भलं व्हावं, आणि दोन्ही म्हणजे माझं चुकत असं ते असेल ते पण त्यांनी सांगावं, आणि ओव्हरऑल ही सिच्युएशन चांगली व्हावी. सो मी खूप वेळ विचार केल्यानंतर मी नशीबवान आहे की वयाच्या 16व्या वर्षीच माझे गुरु माझ्या आयुष्यात आले होते. त्यामुळे हे जी सिच्युएशन आहे मी त्यांच्याशी डिस्कस करायचं ठरवलं. तर जेव्हा मी त्यांना असं असं सांगितलं तेव्हा ते मला म्हणाले की हे बघ, मी तुला दृष्टिकोन जे देणार ते आध्यात्मिक पॉईंटनीच देणार. तुला पटत असेल तरच तू माझ्याकडे ये, मी तुला व्यावहारिक पॉईंटनी सांगणार नाही. तर मी म्हटलं ठीक आहे, मला चालेल. सो त्यांनी मला 3-4 गोष्टी खूप छान सांगितल्या आणि त्या मला असं म्हणजे मला अजूनही खूप खूप मनापासून कृतज्ञता वाटते की त्यांनी मला त्या सांगितल्या आणि आज मी तुमच्या समोर प्रस्तुत ते करते आहे. आणि दिस अप्लाइज कुठल्याही नात्याला, ओके, असं नाही की सासू सून, पण ओव्हरऑल एक हा गाईडलाईन म्हणून तुम्ही वापरू शकता. पहिलं म्हणजे त्यांनी म्हटलं की समजा एखाद्या नात्याचा त्रास होतोय आपल्याला, एखाद्या व्यक्तीकडनं होतोय, तर असं समजू नका की त्या व्यक्तीमध्ये काहीतरी चूक आहे. आपल्या कर्मामुळे ती व्यक्ती आपल्या आयुष्यात आलेली आहे आणि तिच्याकडनं आपल्याला त्रास होतोय. समजा तुम्ही ठरवलं संबंध तोडायचे, बोलायचं नाही, बघायचं नाही, तर तुम्हाला तोच त्रास, तुम्ही ऑफिसमध्ये गेलात तर व्यक्ती बदलेल पण त्रास हा होणार, कारण तो तुमचा नशिबाचा भाग आहे. ओके, ते मला खूप जास्ती पटलं. आणि समजा आपण म्हणजे ती कसं ते म्हणाले, उदाहरण दिलं, माशी कशी असते, एकीकडनं झटकली की ती दुसरीकडे जाऊन बसते, परत तिथून झटकली की परत तिसरीकडे जाऊन बसते. सो हा एक नशिबाचा फॅक्टर समजून घ्या. दुसरी गोष्ट त्यांनी मला असं सांगितलं की एक नेहमी लक्षात ठेवायचं, ॲज अ ह्युमन बिईंग आपल्यामुळे कोणालाच त्रास होता कामा नाही. तिसरी गोष्ट अशी, तुमच्या मनात असा विचार येईल म्हणे मीच का बदलायचं, त्यांची चूक आहे, मी का करू, माझा काय प्रॉब्लेम आहे, मी तर चांगली वागते. तर एक नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्याला जर का त्रास होतोय, आपल्याला मनस्ताप होतोय, आपल्याला दुःख निर्माण होतोय, म्हणजे आपल्याला त्रास होतोय तर उपाय आपण केले पाहिजे. साधं उदाहरण दिलं, समजा तुम्हाला ताप आलाय तर क्रोसिन तुम्ही घेतली पाहिजे, शेजारच्यांनी घेऊन उपयोग नाहीये. तर खूप जास्ती असं आहा आहा मोमेंट होती. म्हटलं बरोबर आहे. अजून एक चौथी गोष्ट त्यांनी मला अशी सांगितली की बदल हा नेहमी स्वतःपासून करायचा असतो. आणि फार महत्वाचं त्यांनी सांगितलं, जे कोणी वडीलधारी लोक आहेत आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, त्यांचे ब्लेसिंग्स आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात. म्हणजे भले ते चुकू देत, रागवू देत, त्यांचं काहीतरी होऊ देत, कमी जास्ती बोलण्यात होऊ देत, तरी सुद्धा मोठं असणं हा त्यांचा मान आहे. सो त्याच्यामुळे यू हॅव टू रिस्पेक्ट टू दॅट सिनियरिटी आणि तुम्ही चेंजेस करायचे, तुम्ही हंबल राहायचं. ऑफकोर्स म्हणजे एक्स्ट्रीम केसची हे रिलेट करू नका, पण एक जनरलाइज. आणि आपल्याला आयुष्यात जर का प्रगती करायची असेल तर वडीलधाऱ्या लोकांचे रोष न घेता आपल्याला ब्लेसिंग्स किंवा आशीर्वाद पाहिजे. सो एवढं जे काही मला सांगितलं गेलं, ही गाईडलाईन माझ्यासाठी खूप होती आणि त्या दृष्टीने मी स्वतःमध्ये प्रयत्न करत गेले. आता मी कुठल्या पद्धतीने प्रयत्न केले, आता तर मी स्वतःला पहिले बघायला लागले की इंट्रोस्पेक्शन, माझ्याकडनं काही चुकतंय का. सो ही जी प्रक्रिया असते ना, ही प्रक्रिया खूप कठीण असते. सर्वात पहिले तर आपला अहंकार आड येतो, मीच का बदलायचं, माझी काही चूक आहे, त्यांचीच चूक आहे, त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. सो अशा पद्धतीने जर का तुम्ही ह्या नात्याकडे किंवा इनफॅक्ट कुठल्याही नात्याला हाताळणार असेल तर ते सॉल्व्ह होणार नाही. इमॅजिन करा ना, एक ग्रामीण भागातली मुलगी, एक शहरातली व्यक्ती, आणि माझी जाऊ आहे ती अजून डिफरंट कल्चरमधनं आली आहे. सो किती म्हणजे तुम्ही बघा, किती 3 वेगळ्या वेगळ्या कुटुंबातनं, 3 वेगळ्या वेगळ्या कल्चरल बॅकग्राऊंडमधनं, सवयींमधनं तिघी जणी आलो आणि तिघींनी प्रयत्न केले आणि ते आज कुटुंब एक सक्षम कुटुंब म्हणून उभं आहे. सो पटत नाही जेव्हा आपण म्हणतो, तर काय पटत नाही बरं? खूपशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला एकमेकांच्या पटत नाही. सवयी पटत नसतील, खर्च करण्याची पद्धत, राहणीमान, बोलायची पद्धत, खाद्य संस्कृती, किंवा आपल्या दृष्टिकोन एखाद्या प्रसंगाकडे बघण्याचा.
सो ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, ह्याच्यात तफावत कमी जास्ती होत असते. अजून एक महत्वाची गोष्ट जी माझ्या गुरूंनी मला सांगितली की व्यक्ती हा कधीच वाईट नसतो. कोणीच असं नसतं की बाबा अगदी बाद आहे, अगदी म्हणजे असा अंत नाहीये ना की क्रिमिनल आहे बाबा, काही केलं तरी तुम्हाला मारणार, धरणार, शिव्या घालणार, असं तर नाहीये ना. कमी जास्ती एखाद्याच्या प्रकृतीप्रमाणे, स्वभावाप्रमाणे, संस्कारांप्रमाणे माणूस बदलत असतो, वागत असतो. सो मूळ जो कोर असतो तो वाईट नसतो. सो हे नेहमी लक्षात ठेवायचं. आता मी कुठल्या पद्धतीने बदल केले त्या इथे मी तुम्हाला सांगते. अशा प्रकारचे गैरसमज व्हायचे, तर मी डिसाईड केलं की मी पहिले माझ्यात सुधारणा करणार. तर मी इंट्रोस्पेक्ट केलं की अरे माझ्या बोलण्यात काही चूक होते का, कधी कधी अतिस्पष्टपणा पण दुसऱ्याला त्रासदायक ठरतो, किंवा माझ्या बोलण्यात नम्रपणा कमी पडतोय का. कसं असतं, जेव्हा आपल्या वयाने मोठी माणसं असतात ना, तर त्यांना मान देणं हे आपलं काम असतं आणि त्यांना त्याची अपेक्षा पण असते जी वाजवी आहे. सो बघा ना, आता आपली मुलं समजा आपल्याला उलट उत्तर बोलली तर आपण काय म्हणतो, एक थोबाडीत दे, म्हणजे आपल्याला राग येतो. मग आपण जेव्हा लहान असतो, त्यांच्या दृष्टीने तर आपण लहानच असतो ना, मग आपण जर का अशा पद्धतीने बोललो, रूडली बोललो, तर ते त्यांना त्रासदायक ठरतो. सो माझ्या बॉडी लँग्वेज मधनं कुठे ॲरोगन्स दिसतो आहे का, किंवा माझ्या मनात त्यांच्याबद्दल राग, द्वेष किंवा पूर्वग्रह दूषित आहे का, किंवा मला त्यांची एखादी गोष्ट आवडत नाही, मग का आवडत नाही बाबा, या सगळ्या गोष्टीचा मी अभ्यास केला आणि त्यावर पॉझिटिव्ह अफर्मेशन्स घेतले. आणि मी एक गोष्ट ठरवली की ही एक व्यक्ती आपल्याला स्टडी करायची ॲज अ केस स्टडी म्हणून. आणि मग मी काय केलं, त्यांच्यातले सगळे चांगले गुण लिहून काढले. बघा बरं का, प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले गुण असतात, पण आपण खूप मस्तपैकी ते इग्नोर करतो. आणि मग मी काय केलं की त्यांचे जे जे चांगले गुण आहेत, की त्या कुटुंबावर खूप प्रेम करतात, त्या भयंकर कष्ट घेतात संसारासाठी, ते नातवंडांना खूप जास्ती लाडाने सांभाळतात, प्रत्येक वेळीच आमच्याकडे धावून येतात काही लागलं तर, दोन्ही सुनांना खूप प्रोत्साहन देतात, पाहिजे ती हवी तशी मदत करतात. मग कुठेतरी काही गोष्टी त्यांना आवडत नाहीत, पटत नाहीत, अशा असतात. पण त्या गोष्टी किती होत्या, त्या अगदी थोड्याशा होत्या. आणि काही गोष्टी ज्या चांगल्या होत्या त्या खूप चांगल्या होत्या. सो ह्या सगळ्या गोष्टींचा मी शांतपणे अभ्यास केला. दुसरी गोष्ट, माझ्या मनात समजा त्यांच्याबद्दल काही अडी असेल तर ती मी प्रार्थनेने दूर केली. आणि मी त्यावेळेस, आता ना आजकाल तुम्ही बघत असाल हो पोनो पोनो प्रेयर वगैरे सांगतात, ते हवाईन टेक्निक वगैरे, तर क्षमा याचना सारखं ते एक असतं. तर तो भाग काय त्यावेळेस मला माहिती नव्हता. पण मी काय केलं, मी आपल्यात बघा कसा लहान असला तरी खूप इगो असतो ना, तर मला असं कळायचं नाही की नेमकं माझं काय चुकलंय किंवा चुकलंय का नाही, काहीच माहिती नव्हतं. पण देअर इज समथिंग रॉंग ऑब्विसली. सो मी ना मनात असे डोळे बंद करून त्यांना समोर आणायचे आणि प्रार्थना करायची आणि मनापासून त्यांची क्षमा मागायची की माझं काही आई चुकलं असेल तर मला क्षमा करा, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुम्ही खूप महत्वाचे आहेत आणि आपलं नातं खूप छान व्हावं अशी माझी इच्छा आहे. तर त्याच्यामुळे माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. मी पूर्ण सुधारणा करायला, माझ्या चेंज करायला तयार आहे आणि मी प्रयत्नही करते. आणि मी तुम्हाला खरं सांगते, इट वर्क लाईक वंडर. आता म्हणजे जेव्हा लोक सांगतात क्षमा, त्याचं हे शेवटी ही सगळी ना एनर्जी असते. म्हणजे आपल्या मनात एखाद्याबद्दल राग असेल तर आपण जरी बोललो नाही ना, तरी तो राग त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो. पण आपल्या मनात प्रेम असेल, किंवा आपल्या मनात अशी भावना असेल की बाबा चुकलं असेल तर क्षमा कर, तर ती सुद्धा भावना त्या आत्म्यापर्यंत पोहोचते. ही प्रूव्हन फॅक्ट आहे, तुम्ही हे करून बघा. सो मी असा स्वतःमध्ये खूप सुधारणा केल्या. सो त्याच्यामुळे काय झालं, तर आता खूप जणी म्हणतील अरे मधुरा ताई आम्हीच का बदलायचं, तर त्याच्यावर एक तोडगा, म्हणजे तोडगा म्हणण्यापेक्षा त्याच्यावर एक गोष्ट अशी आहे की समजा आपल्याला ताप आहे, आपल्याला सर्दी खोकला आहे, तर औषध आपणच घेतलं पाहिजे, शेजारच्यानी घेऊन उपयोग आहे का. मी स्वतःमध्ये चेंजेस केल्यामुळे एखादी गोष्ट नाही पटली तर मी ती शांतपणे समजून सांगायची, अजून नम्रपणे त्यांना सांगायचा प्रयत्न करायची. आणि ओव्हरऑल माझ्या पूर्ण अप्रोचमध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये त्यांना फरक दिसायला लागला. आणि हा बदल फक्त मीच नाही केला, ॲज अ व्यक्ती म्हणून माझ्या जावेनी पण केला, माझ्या सासूबाईंनी केला, मी केला. त्यामुळे आमचं आता इतकं घट्ट बॉन्डिंग आहे. उलट हे आमच्यासाठी त्रासदायक आहे की आमचे कुटुंब असं विखुरलंय की श्रद्धा वालचंद नगरला आहे, मी पुण्यात आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं हे खूप डिस्टर्बिंग सिनारिओ आहे.
पण हे नातं एवढं डेव्हलप करण्यासाठी तिघींनी स्वतःमध्ये बदल केले. आज आम्ही एक म्हणजे सुपर सपोर्ट सिस्टीम आहे आमची. त्याच्यामुळे ना आमचं घरातलं वातावरण खूप छान आहे. नातवंड सुद्धा रिलॅक्स राहतात. समजा तुमच्या घरात कुठल्याही नात्यामध्ये त्रास असेल किंवा असा प्रकारचं तणावपूर्ण वातावरण असेल तर त्याचा परिणाम तुमच्या मुलांवर हमखास येतो. सो मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये बदल करता, मग वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मी ते केले. स्वतःमधले दोष काढले, माझ्या बोलण्यात सुधारणा केली, वागण्यात सुधारणा केली, नम्रपणा अजून आणला. कारण कसं असतं, 22व्या वर्षी माझं लग्न झालं होतं तेव्हा मी खूप अल्लड होते. एकदम असं दणकून बोलून द्यायचे काहीतरी, तर मग ते समोरच्याला जिव्हारी लागायचं ना. आपल्याला वाटतं की आपण मन मोकळे आहोत, बोलतो, पण समोरच्याला मे बी तसं ते आवडत नसेल. मग थोडंसं शांतपणाने असं करूयात का, तसं करूयात का. आणि आता ना आमच्या तिघींमध्ये हे क्लिअर झालेलं आहे की श्रद्धालाही आवडत नाही, आईंना हे आवडत नाही, मधुरालाही आवडत नाही, तर मग या गोष्टी करायच्या नाही. काहीही केलं तरी आमचं असं आहे की घरात अजिबात भांडण तंटा रुसवे फुगवे नको आहेत. कारण माझ्या सासूबाईंनी आमच्या कुटुंबावर एक खूप महत्वाचा संस्कार केला आणि तो म्हणजे की रक्तच रक्ताकडे जातं. त्याच्यामुळे जेव्हा पण घरात असे सिच्युएशन्स आले लाईफ थ्रेटनिंग की कोणाला तरी बरं नाहीये, अगदी म्हणजे जगेल की नाही असे पण कधी कधी प्रसंग आले, त्यावेळेस आमचं कुटुंब सॉलिड एकमेकांसोबत उभं होतं. आणि अशा वेळेस खरं सांगते बाहेरची लोक येत नाहीत. सो त्याच्यामुळे कितीही दोष असतील, रुसवे फुगवे असतील, तर ते पोटात घालायचे आणि प्रेमाने एकमेकांसोबत राहायचं. भांडण तर भांडणं तर अजिबात करायची नाही. सो ही एक थॉट प्रोसेस माझ्या आईवडिलांनी पण मला दिली, माझ्या सासूबाईंनी पण मला दिली आणि मी माझ्या मुलीला पण देईल. सो त्याच्यामुळे घरात एक खूप चांगलं वातावरण राहतं, हसून खेळून राहतं. इतके जोक्स आम्ही मारतो कारण दिवसभर घरात आम्ही तिघीच असायचो, मुलं शाळेत आणि नवरे ऑफिसमध्ये. सो तिघी मिळून काहीतरी करणार, कुठेतरी फिरायला जाणार, काहीतरी गप्पा गोष्टी करणार, काही प्रॉब्लेम झाला तर एकमेकींना सांगणार. सो ना तुमची सपोर्ट सिस्टीम जेव्हा घरातली स्ट्रॉंग असते ना, तेव्हा तुम्ही तुमच्या करिअरमध्ये पण खूप छान पुढे जाऊ शकता. आता मी जेव्हा व्हिडिओ शूट करते तेव्हा मला, आता तर माझ्या सासूबाई इथे नाहीये, पण मला माहिती आहे की मला काही चिंता नाहीये घराची. ते बघतात. जेव्हा त्या संध्याकाळी आराम करतात तेव्हा मी घरातलं टेक ओव्हर करते. सो गावाकडे काही गोष्टी असतील तर श्रद्धा ते सगळं मॅनेज करते. सो या सगळ्या गोष्टी आहेत. पण मी असं म्हणणार नाही की एकदमच रोजी पिक्चर आहे, अरे आम्ही तर एकदम आमच्यासारखं प्रेमळ कुटुंब नाही, असं नाही. ह्याच्यात अप्स अँड डाऊन्स झाले. ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे काय म्हणतात समज गैरसमज झाले, सगळ्या प्रकारचं दुःख पण आम्हाला एकमेकांकडनं मिळालं, पण आम्ही त्याच्यात ते ओव्हरकम केलं. सो मला असं वाटतं की तुम्ही इमॅजिन करा ना, एकाच कुटुंबात आपण राहतो, एकाच वंशात आपण राहतो, मग कशाला एकमेकांशी भांडायचं आणि एकमेकाचं लाईफ मिझरेबल करायचं. उलट तुम्ही प्रेम द्या तर तुम्हाला प्रेम मिळणार आहे. त्या घरात आपण एकाच घरात राहतो, खातो पितो, आपण आपला जसा आपण ज्या नवऱ्यावर प्रेम करतो त्यांचा तो मुलगा असतो, म्हणजे दोन्हीकडनं त्या व्यक्तीला प्रेम हवं असतं. पण आपण जर का घरात अशा प्रकारची भांडणं केली, संबंध तोडून टाकले, तर ह्याचा हर्टचा फिलिंग दोन्ही व्यक्तींमध्ये राहतो. आणि जेव्हा हर्टचा फिलिंग मनात राहतो तेव्हा खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मानसिक शारीरिक त्रास तुम्हाला होतात. हील युअर लाईफ हा जो मी व्हिडिओ केलाय तो तुम्ही बघा. सो इट इज सगळ्यांशी ना छान रिलेशन ठेवलं पाहिजे. तुम्ही एकत्र राहा, सेपरेट राहा, तो तुमचा विषय, पण तुमचं नातं ॲज अ सासूसून खूप छान राहिलं पाहिजे. त्यात अंडरस्टँडिंग पाहिजे, प्रेम पाहिजे. आता ह्यात काही लोक नकारात्मक ह्यांनी पण बोलतील की हे असं होतच नाही, आमचं तर काही वर्कआउटच होत नाही. तशी शेवटी मेहनत ही घ्यावी लागते आणि आपण जेव्हा मेहनत घेतो एखाद्या नात्यावर तर यश मिळतं असं मला वाटतं. कारण आजपर्यंत मला तरी कधी याचं अपयश आलं नाही. सो हे जे काही मी मुद्दे सांगितले हे फक्त सासूसून म्हणून या नात्याचे नाहीत, तर ऑन अन ॲव्हरेज सगळी जी काही आपल्या भोवती नाती आहेत ती चांगली करण्यासाठी. आणि मग हेच आता आम्ही कोचिंगमध्ये शिकतो. मग त्याच्यात आम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगतो, कधी होपोनोपोनो प्रेयर सांगतो, कधी एनर्जी सांगतो. सो बेसिक काय आहे, बेसिक गोष्ट तीच आहे ना, मनात प्रेम पाहिजे, कृतज्ञता पाहिजे. फक्त इंग्लिशमध्ये ते बोलल्यामुळे त्याचा अर्थ बदलत नाही. सो
ॲज अ कोच वगैरे तर मी हे नंतर बोलूया, पण ॲज अ व्यक्ती म्हणून सुद्धा या गोष्टी वर्क करतात. आणि जर का तुमच्या घरातली सपोर्ट सिस्टीम एकदम स्ट्रॉंग असेल ना, तर तुम्ही खूप छान पुढे जाऊ शकता. तुमच्या आयुष्यात आनंद राहतो. एकमेकीला ना ॲज अ विमेन ना आपल्याला आधाराची गरज असते. आपण खूप फायनान्शियली इंडिपेंडेंट झालो आहोत, आपण हुशार आहोत, आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो. पण कधीतरी एक वडीलधारी व्यक्तीशी जेव्हा आपण बोलतो तेव्हा आधार मिळतो, मनाला धीर मिळतो आणि एक छानसं नातं तुमचं डेव्हलप होऊ शकतं. सो पण त्यासाठी तुम्ही सून असू देत किंवा सासू असू देत, तुम्ही ते डेव्हलप करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा नेगेटिव्ह इन्फ्लुअन्स ठेवला नाही पाहिजे. आणि फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजिबात गॉसिप करायची नाही. आपल्या सुनेबद्दल, आपल्या सासूबद्दल 4 लोकांकडे गॉसिप करायची नाही. कारण लोकांना ना त्यातनं भयंकर मजा येते आणि आपण उगाच जोकर सारखं दिसतो त्यांच्यासमोर आणि आपल्या मागे हे लोक आपल्याला पण नावं ठेवतात. सो गॉसिप तर बिलकुल करू नका. उलट कोणाशी तरी बोला, कोणाशी तरी सल्ला घ्या, अशा लोकांशी बोला किंवा असे व्हिडिओज बघा की ज्यातनं तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळेल, चांगले दृष्टिकोन मिळतील. ओके, सो मी आशा करते हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरला असेल. एकदम सिंपल सॅम्पल येऊन तुमच्या समोर येते कारण तब्येत एकदम ठीक नाही आहे, थोडं कमी जास्ती होते. सो हा व्हिडिओ मी प्रत्येक शब्द खूप जेन्युइनली तुमच्या समोर मांडलेला आहे. तर त्याचा विचार करा, स्वतःमध्ये चांगला बदल करा आणि हे नातं एकदम छान करा. कारण कुटुंब व्यवस्था जपणं ही प्रत्येक स्त्रीची जबाबदारी आहे. तोडणं खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. माझं जावेशी पटत नाही, नंदेशी पटत नाही, संबंधच नाही, 2-2 वर्ष आम्ही तोंड बघत नाही. ही सिच्युएशन अतिशय वाईट आहे. आपल्या मुलांना कोणाचाच आधार नाहीये. उद्या आपण गेल्यावर त्यांना 4 लोक सुद्धा आपण मागे ठेवून जाणार नसेल तर ह्याच्यासारखं दुर्भाग्य नाही. सो छान लोक जोडा, कुटुंब व्यवस्था चांगली ठेवा. मुलांवर पण ती संस्कार होतात, थोडं ऍडजस्ट करायचं, थोडं 4 लोकांचे स्वभाव त्यांना कळतात, त्यांचं एक विजन डेव्हलप होते. नाहीतर मग आपली मुलं खूप एकटी पडतील आणि आपण प्रत्येक वेळेस असू असं नाही आणि मग नको त्या गोष्टी, नको त्या लोकांच्या त्या आहारी जातात आणि मग सगळा प्रॉब्लेम होतो. सो मला वाटतं फ्रॉम अ लॉंग टर्म च्या पॉइंटनी दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण घरातलं वातावरण आणि नाती ही चांगली ठेवूया. सो आय होप हा विषय तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सासूआ सुनांना हा व्हिडिओ पाठवा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील त्याचा मी पुरेपूर उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. टिल देन मंडे, स्टे हॅपी, स्टे मोटिवेटेड, मस्त राहा, आनंदी राहा. नमस्कार.